हाय गाईस, आज फिरायला बाहेर पडलो आपण सगळेजण. मी सोमान केदार. तुम्ही वेळ बघू शकता किती झालं आपल्याला. बघा दिसला असेल तुम्हाला 12 अजून 1 मिनिट झालं आता. नाईट आउट आपण माझरी फिरलो आपण बाहेर पडलो. आता बघूया आपण रंकाळा फिरूया. पुढे जाऊन आपण गाडी लावूया आणि रंकाळा फिरून बघा पब्लिक पण दिसलं तर चांगलं काय दिसलं तर आपण ब्लॉगमध्ये दाखवतो. आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहेच तुम्ही. आता चला आपण जाऊया. भावांनी पक्षी बघू शकताय. हळू बोलायला येत ना. आता बघू शकताय सोमानी पुढं आणि केदार आहे. आपला रंकाळा पूर्ण पाक अंधार आहे. हा दिसते आता लाईट उडले. कृष्णाचं मंदिर कुठलं? शंकराचं मंदिर आहे. पिंड आहे. कृष्णाचं मंदिर कोणतं? कोणतरी इस्कॉन मंदिर जा असते कुठे? इस्कॉन मंदिर दे कृष्णाचं का माहीत नाव एवढं लक्षात नाही. कृष्णाचं मंदिर राधाकृष्णाचं. तुम्ही बघू शकताय रंकाळा टावर आपला. पुढं महादेवाचं मंदिर आहे. कोणतं? नाही इथे तुझ्या मित्राची इथे गेलो. कुठं रे? तुझ्या मित्राची इथे गेलो माहिती का आपण? कोण येऊ? इस्कॉन मंदिर श्री श्री राधा माधव. कोण येऊ? इस्कॉन मंदिर कुठं आलं तर माहीत ना. इस्कॉन मंदिर श्री श्री राधा माधव मंदिर. ओमनगर हरिओमनगर इथं आहे रे ते. तिथं आहे मंदिर. एवढं असते आता काय लक्षात नाही बाबा. एवढं मला कळते. महादेवाचं मंदिर बघू शकता. समोर बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती ताराराणी, छत्रपती शाहू महाराज. तुम्ही या साईडला बघू शकताय आपले ज्योतिबा, शाहू महाराज आणि आपली महालक्ष्मी. इथं सगळ्यांचं बोट लावलेलं आहे. इथं तुम्ही रंकाळा कधी आला तर बघू शकता. इथे तुम्ही अजून समोर बघू शकताय जावळाचा गणपती आहे. इथं बघूया आपण. चहा मिळते बघूया. तुला चहा मिळाला तर चहा पिऊया. कुठं टी मिळते काय? कुठं? चायनीजचा काढायचं रे. कसं मिळतं तिकडं ह्याला जाय की दुसऱ्या स्पॉटला जाय. पिक्चर टाकतो. चला इथं खाली चला. पास करा. हां जरा सुधारला आहे. डीमार्टला जातो. डीमार्ट पण बंद झाला असेल आता. हां बघू शकता पुढं पोलिसाची गाडी आहे. पब्लिकला सगळं रंकाळून खाली उतरायला लावले. का माहीत नाही काय नाही. आता म्हणजे लेवे झाला असं त्यामुळं पब्लिकला सगळ्यांना खाली यायला लावले. म्हणून इथं आपण स्पॉट खाली करून स्पॉटला चालले आपण. आता काय ते पोलीस थांबू देत नाही आपल्याला. चला दुसऱ्या स्पॉटला जाऊया आपण. पब्लिक आता तुम्ही बघू शकताय तिथं पोलीस आल्यामुळे दुसऱ्या स्पॉटवर जायचं आहे. तर गंगाधर कुठे त्या स्पॉटला आम्ही जाऊन बघू शकताय. एकदा पार्क बघू शकता.
पब्लिक बघू शकता आपण श्यामलाबाई मंदिराच्या इथं आपण पोचलोय. आपण उशीर लवकर आला असतो. आजचा ब्लॉग तुम्हाला जास्त लवकर दिसला असता. चल चालते असं चला आता वेळानं आलो आपण तरी आलो त्याच्या आपण निसर्गाच्या मार्गात बघूया. सगळं निसर्ग पण बघूया. आता सकाळचा निसर्ग वेगळा तुम्हाला माहिती असेल. संध्याकाळचा जो व्यू असतोय तो बघायला वेगळा म्हणजे असणार. मला ब्लॉगमध्ये दाखवलं असेल ते आपलं कॅन्टीनचा हे दरवाजा आणि मिलिटरीचा हा दरवाजा आहे पूर्ण. म्हणजे आमचं वडील तिकडे इथं ते तुम्हाला लाल दिसत असेल तर आमचं पप्पा असं तिथं उभारलेलं असायचं. आणि त्यामुळे महाराजांचं इथं पुतळा इथं. आपल्या इकडं तिकडं जायचं आता. चला तुम्हाला माहीत नसेल असं म्हणजे मी इथं राहायला पहिलाच मी खाली येत होतो. खाली आमच्या वडील इथं मिलिटरीमध्ये होते. तिथं समोरच बघू शकताय मिलिटरी कॅम्प आहे. इकडे दाखवतो इकडे या साईडला. समोर बघू शकताय मिलिटरी कॅम्प आपलं पुढं तिथं. तुम्हाला वाईट दिसत असेल तुम्हाला ते मिलिटरी कॅम्पचं ते गेट आहे तिथं. त्या साईडला मंदिर आहे का आपलं मातेचं. आणि इकडं तुम्ही बघू शकताय लाईट हाऊस बघू शकताय. चालते इकडे सांगतो मला आता. हे आपलं टेमलाबाईचं मंदिर आहे. हे एक मंदिर आहे आणि या साईडला एक अनेक मंदिर आहे बघा बघू शकतो. जे माझा जन्म इथं झाला होता खाली इथं. पलीकडे आमचं घर होतं. आमच्या म्हणजे मिलिटरीतनं आमचे वडील होते ना त्या कॅम्पात आम्हाला कधी एक घर भेटलं होतं. आणि पलीकडेच घर आहे तिथे राहिलं होतं पहिला. म्हणजे अंदाज माझं जन्म इथं झाला आहे कोल्हापुरात. आणि खाली आपलं घर होतं. इथं आम्ही कसं जत्रा असतं ते आम्ही रोजचं जत्राला येणं होती. आपण अशी इथं बाग होती खाली. इथं खाली एक बाग आहे. दिसतंय मला बघूया. तुम्हाला बाग दिसते तुम्हाला दाखवतो. दिसले तर दाखवतो नसले तर राहून दे. इकडे दाखवतो तुम्हाला. जर तुम्हाला तर राऊंड दिसत असेल तुम्हाला तिथं खाली हा राऊंड आहे. हा राऊंड आहे. हा तर बागेची एंट्री आहे ती इथली. मी पहिल्यांदा बघतोय हे टेच केला आहे कोणीतरी. आणि इथं देवळाच्या इथं टेच केला आहे. इथं म्हणजे माणसं बसू शकते असं तरी बसला काय ते केलेलं आहे इथं. आता माझ्या मागं तुम्हाला तर सांगायला काय गरज नाही. गणपती बाप्पाची मूर्ती एक आहे आणि या साईडला आपल्या महाराजांची मूर्ती आहे. मूर्ती काय दाखवतो तुम्हाला. या साईडला अनेक मंदिर आहे बघा. तुम्हाला दिसत असेल तिथं. हा ते बघा मंदिर आहे आपलं ते अनेक. तुम्ही बघू शकता महाराजांची मूर्ती आपल्या.
भगवा झेंडा बघू शकता वरती. आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती आता म्हणजे मी जन्म नसलो तेव्हापासून ही मूर्ती इथं आहे पहिल्यापासून. झाला असेल अंदाज तर मी अंदाज मी आला असेल एक दीड 2 वर्ष झालं असेल आता इथं आलो आहे. ब्लॉग म्हणून मला दाखवायसाठी आलो इथं मी इथं. म्हणजे दरवर्षी गणपती यायच्या आधी 1 महिनाभर आधी हे मूर्ती आपण कलर होत्या दरवर्षी. आणि लई जुनी मूर्ती आहे, लई तुम्ही बघू शकताय. आणि तुम्हाला दिसतच असेल लई जुनी मूर्ती आहे. चालते दुसऱ्या स्पॉटला आपण जाऊ. दुसरा स्पॉट कुठं वाटतं म्हणजे प्लेस कुठे दिसली तर तुम्ही त्या स्पॉट जाऊ आपण. चालतं इथं स्टॉप करू आपण असं. भावानं तुम्हाला सांगायचं विसरलो, मी प्रोफेशनली फोटोग्राफी करतो आहे आणि ब्लॉगिंग मी आता चालू केल्या. आणि यात सबस्क्राईब आहे ते त्यांना सगळ्यांना माहिती असेल. मी जास्त करून फोटोग्राफीमध्ये जास्त मी ह्यात आहे लाईफमध्ये. आणि तुम्हाला प्री वेडिंग नाहीतर बेबी शूट, मटेरियल शूट आणि कसं ऑल शूट काय करायचं असेल तुम्हाला माझी आय डी टाकतो या पेजवर. म्हणजे तुम्हाला आय डी तुम्हाला यासमोर आय डी तुम्हाला दिसत असेल या पेजवर तुम्हाला. आता खाली माझा नंबर येत असेल तुम्हाला बघितलं असेल त्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कधी वाटलं तर मला फोन करा. म्हणजे बघू शकता आपण पंचगंगा नदीवर चाललो आहे पाणी बघण्यासाठी. तास मला दाखवायला आलो इकडं लास्ट ते का बघायला वरनच बघूया आपण. खाली का दिसणार नाही, अंधार होता सगळं. अंधार दिसणार अंधार आहे काय? पाणी उतरले का सगळं? पाणी उतरले. हां आता उतर. हां बघा वळून बघा तुम्हाला आता जाऊन बघा. पाणी गेले म्हणून आता मला पब्लिक तुम्हाला आता दाखवतो. कारण पाणी आहे म्हणून तुम्हाला आज जात नव्हतो. असं आमच्या घरातली मला शोधती. पब्लिक तुम्हाला फोटो दिसतच असेल तुम्हाला आता पाणी केवढं आहे ते. फोटो तेवढं स्तंभ बघा, स्तंभ म्हणजे ते पाण्यामध्ये दिसत असेल बघा स्तंभ होतं. सगळं मंदिराचं सगळं ते बुडले खालच्या आहे खाली नदीतलं. भावानं तुम्हाला ब्लॉग आता आवडला असेल. आपल्याला गॅरंटी 100% आपल्याला गॅरंटी आहे. आता मागचं तुम्ही ब्लॉग सगळं बघितलं तुम्ही चांगला. तुम्ही इथं म्हणजे लाईक बी सगळं तुम्ही चांगलं दिलं आपल्याला सपोर्ट केला आपल्याला. तर ह्या ब्लॉगला पण सपोर्ट करा. आणि आता रंकाळा आता बघितला, रंकाळा ब्लॉग बघितला, टेमला मंदिर ब्लॉग बघितला तुम्ही आता. आणि पंचगंगाला गेलो आपण. तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.